हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल की मी इथे किचनमध्ये काय करते, बिकॉज मी आता सध्या माझ्या वेट लॉस जर्नीवरती पण आहे. सो मी त्याच्यासाठी एक पावडर बनवते, वेट लॉस पावडर बोलतात त्याच्यासाठी. त्याचं मी रिसर्च केलं होतं, म्हणून ते मी विचार करते की मी स्वतः बनवू घरी. सो मी त्याच्यासाठी त्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी जमा केले, की जे मला गरज आहे, आणि ते मी कॅप्शनमध्ये पण टाकीन, डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईन की कसं कधी खायचं आहे, काय आहे ते सगळ्या गोष्टी. तर मग चला बनवायला सुरुवात करूया. तुम्हाला मी इन्ग्रेडियंट्स दाखवते की काय काय मी त्याच्यामध्ये यूज करणार आहे पण, ठीक आहे. तर मग चला सुरुवात करूया. आणि हे जे मी बनवते ते मी 1 मंथसाठी स्टोअर करून ठेवते. माझा आधीचा डबा संपला आहे. ॲक्च्युली काळे तीळ वापरायला पाहिजे, बट आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नव्हते, म्हणून मग मी ते सफेद तीळ वापरते. तुम्हाला मी दाखवेन की त्याच्यात मी काय काय टाकणार. आणि हे रोज आहे ना जेवल्यावरती घ्यायचं. जास्त करून तुम्ही सॉफ्ट यूज करू शकता त्याच्यात. अजवाईन पण खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला दाखवते ह्याच्यात मी काय काय यूज केलं आहे. तुम्ही पण ट्राय करा. जे ॲक्च्युली ज्याला फॅट आहे खूप गोष्टी, आता मला तर बाबू नंतरच्या गोष्टी आहेत म्हणून. सो मी तुम्हाला दाखवते. पहिलं बघा, हे बघा, मी हे सफेद तीळ घेतलेत. नंतर हे आपण धना डाळ खातो ना ती आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यात सॉफ्ट घेतलेत. नंतर मी अजवाईन घेतलं आहे, जिरा घेतला आहे, आणि हे कोरिएंडर्सचे हे आहेत, आणि हे काळी मिरी थोडी टाकले बिकॉज थोडं हे होण्यासाठी. ते सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडंसं एकदम रोस्ट करायचं आहे थोडंसं. त्यानंतर तुम्ही त्याला चांगली पावडर बनवा, आणि त्याच्यामध्ये पाहिजे तर थोडंसं मीठ टाकून ठेवा, बिकॉज हे खूप कोणती गोष्टी ते तिखट असतात ना. सो दॅट्स वाय ते तुम्ही ॲड करून त्याच्यामध्ये मीठ ठेवलं ना की मग ते तुम्हाला नंतर मीन्स खायला काय वाटणार नाही. आणि जेवल्यानंतर रोज तुम्हाला 2 चमचे खायचे, दोन्ही टाईम असं. आणि जिथे मी सफेद तीळ वापरले त्या जागेवरती जर तुम्ही काळे तीळ वापरले तर जास्त फरक पडेल असं आहे. आणि हे तुम्ही 1 मंथ ठेवा जमा करून, आणि त्याला यूज करा. मला रिझल्ट्स पण तुम्ही सांगा की 1 मंथमध्ये तुम्हाला काय फरक पडला ते, ठीक आहे. चला मग ह्याला मी रोस्ट करते, ह्याचे पावडर बनवते.